काल संध्याकाळी शिल्लक सेनेच्या प्रमुखांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केला। रात्रीपासून मला फोन येत आहेत। हे कसे होऊ शकते? महाविकास आघाडीच्या डझनभर बैठका होऊनही जागा वाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। ही जागा ही प्रलंबित असलेल्या 8-9 जागांपैकी एक आहे, असे मला जागा वाटपाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी सांगितले आहे। मग शिवसेनेचा उमेदवार जाहीर करणे हे युती धर्माचे उल्लंघन नाही का? की काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी असे कृत्य जाणीवपूर्वक केले जात आहे? अशा शेलक्या शब्दांमध्ये संजय निरुपम यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। तसं पाहिलं तर संजय निरुपम काँग्रेसचे नेते तर उद्धव ठाकरे उबाठा गटाचे गटप्रमुख, दोघं महाविकास आघाडीमध्ये घटक पक्ष आहेत। त्यामुळे संजय निरुपम यांनी ठाकरेंचा शिल्लक सेना प्रमुख असा केलेला उल्लेख उबाठा गटाला जिव्हारी लागला असेल। पण संजय निरुपम यांनी डायरेक्ट ठाकरेंना टार्गेट करत घेतलेल्या टोकाच्या भूमिकेला देखील एक कारण होतं। ठाकरेंनी एका सभेत महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना विश्वासात न घेता मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केली। अमोल कीर्तीकर यांचे वडील सध्या या मतदारसंघातून विद्यमान खासदार आहेत, पण ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मूळ शिवसेनेत आहेत। त्यामुळे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून बाप विरुद्ध बेटा असा सामना रंगणार अशी चर्चा सुरू होती। पण थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा गटाचे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाचे आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांमध्ये आणखी एका नावाची भर पडली। म्हणूनच आज आपण MHA-MTBच्या मिशन लोकसभा या मालिकेअंतर्गत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा राजकीय इतिहास पाहिल्यास हा मतदारसंघ काही काळ काँग्रेसचा तर काही काळ शिवसेनेचा गड राहिलाय। 1967ला अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात 1977 पर्यंत काँग्रेसचा खासदार होता। इंदिरा गांधींनी लावलेल्या आणीबाणीनंतर झालेल्या 1977च्या निवडणुकीमध्ये प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय मिळवला होता। त्यानंतर पुन्हा या मतदारसंघावर काँग्रेसने सुनील दत्त यांच्या रूपाने आपले वर्चस्व स्थापन केले। काही अपवाद सोडले तर 2009 पर्यंत या मतदारसंघावर काँग्रेसचाच खासदार निवडून येत होता। काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व सुनील दत्त, प्रिया दत्त आणि गुरुदास कामत यांनी केले। पण 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेत हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आला आणि या मतदारसंघातून शिवसेना नेते गजानन कीर्तीकर खासदार झाले। तेव्हापासून या मतदारसंघात गजानन कीर्तीकर खासदार आहेत। सध्या गजानन कीर्तीकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आहेत, पण त्यांच्याच मुलाला म्हणजे अमोल कीर्तीकर यांना उबाठा गटाने उमेदवारी दिली आहे। त्यामुळे कीर्तीकरांच्या घरातच राजकीय संघर्ष निर्माण झालाय। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेतल्यावर आपण तिथल्या स्थानिक प्रश्नांची सुद्धा थोडी माहिती घेऊया। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांकडे पाहिल्यास या मतदारसंघात अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टी पुनर्वसन आणि पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देणाऱ्या आणि ज्याच्यावर जनता विश्वास ठेवेल तोच उमेदवार या मतदारसंघातून विजयी होईल। पण तरीही लोकसभा निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्नांपेक्षा राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे जास्त चर्चेत राहतात। मतदारसंघातील प्रश्न जाणून घेतल्यावर आता आपण या लोकसभा मतदारसंघातील विधानसभेचे गणित समजून घेऊया। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात। यातील गोरेगाव, वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, तर दिंडोशीमधून सुनील प्रभू आणि अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके या उबाठा गटाच्या आमदार आहेत। तर कालच जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांनी उबाठा गटाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केलाय। रवींद्र वायकर यांचा शिवसेना प्रवेश हा लोकसभा उमेदवारीसाठीच आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। त्यामुळे आधी वाटणारी कीर्तीकर विरुद्ध कीर्तीकर ही लढाई वायकर विरुद्ध कीर्तीकर अशी होण्याची दाट शक्यता आहे। महायुतीचे अद्याप जागा वाटप झालेले नसले तरी उत्तर पश्चिम हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहील याची शक्यता जास्त आहे। असे झाल्यास महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर असणार असं बोललं जात आहे। त्यामुळे अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर अशी थेट लढत झाल्यास कोणाचं पारडं जड जाईल हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।
उबाठा गटाकडून उमेदवारी मिळालेले अमोल कीर्तीकर हे गजानन कीर्तीकर यांचे पुत्र आहेत। ते युवा सेनेचे सरचिटणीस राहिलेले आहेत। या पलीकडे निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्याकडे नाहीये। दुसरीकडे रवींद्र वायकरांचा अनुभव मोठा आहे। 1992 ते 2009 पर्यंत नगरसेवक आणि त्यानंतर 2006 ते 2010 या काळात महानगरपालिकेच्या वतीने स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं। 2009 मध्ये जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि सलग 3 वेळा ते आमदार राहिलेत। महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते। त्यामुळे वायकरांचा राजकारणात दांडगा अनुभव आहे। या उलट अमोल कीर्तीकर मात्र नवखे आहेत। त्यात त्यांचे वडील सुद्धा त्यांच्यासोबत नाहीये। दुसरीकडे महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी ज्या प्रकारे त्यांच्या उमेदवारीला विरोध केला त्यावरून हेच लक्षात येतं की काहीही झालं तरी संजय निरुपम अमोल कीर्तीकरांच्या विरोधात काम करणार। संजय निरुपम यांचा राजकीय प्रभाव सुद्धा याच उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात आहे। संजय निरुपम यांनी 2004 मध्ये सुनील दत्त यांच्या विरोधात शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती। या निवडणुकीत त्यांना 3,38,000 मतं मिळाली होती। निरुपम यांनी शिवसेना सोडल्यानंतर 2019 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली। या निवडणुकीत सुद्धा त्यांनी गजानन कीर्तीकर यांच्या विरोधात 3 लाखांहून अधिक मतं मिळवली होती। यावरून आपल्याला निरुपम यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो। निरुपम यांचा पाठिंबा मिळवणं हे अमोल कीर्तीकर यांच्यासाठी मोठं आव्हान असेल। पण वडीलच विरोधात असताना निरुपम अमोल कीर्तीकरांना किती मदत करतील हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। राहिली गोष्ट वायकरांची, तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत वायकरांनी 60,000 पेक्षा जास्त मताधिक्यांनी विजय मिळवला होता। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातील राजकीय वर्चस्व, मित्रपक्षांचा मिळणारा पाठिंबा यामुळे वायकर सध्या तरी अमोल कीर्तीकरांना जड जातील अशीच चिन्ह आहेत। तुम्हाला काय वाटतं? उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून कोण बाजी मारेल? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। महा MTBच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करा। तुर्तास धन्यवाद।